नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आबा अद्वैतला म्हणतात की काही करून मला हा नारळ पुरावा लागणार आहे. यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आपण तसं करूया. अद्वैत सगळ्यांना सांगतो की जरा बाहेर जाता का प्लीज, मी आहे. तेव्हा सर्वजण बाहेर जातात. अद्वैत आबांना म्हणतो की आता तुम्ही शांत व्हा आधी. माझ्या लक्षात येते आता त्या बाई मगाशी जे काही येऊन बोलून गेल्या तेव्हापासून तुमची अशी अवस्था झाली आहे. कसला एवढा विचार करतायत आबा? काही नाही होणार, मी आहे ना, तुमचा नातू आहे ना, विश्वास ठेवा माझ्यावर. आबा अद्वैतला म्हणतात की संसार टिकायला हवा, तुमचा संसार टिकायला हवा. अद्वैत म्हणतो की त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका आबा. माझ्या लक्षात आलं आहे आबा, जितकी मला तिच्याबरोबर राहायची इच्छा आहे तसं तिलाही, आणि कोणीही काही म्हटलं काही झालं तरी आमच्या नात्यात कुठलाही बदल होणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी एखादं काम हाती घेतलं तर ते पूर्ण करतोच. त्याबद्दल तुम्ही कसलीही काळजी नका करू. आणि तुम्ही जे काय म्हणता आहे ना, माझा विश्वास नाही आहे खरं तर, पण तुम्ही कसलीही काळजी नका करू, मी काहीही होऊ देणार नाही. आबा कळकळीने सांगतात की अरे, मी तुला जे सांगतो आहे ते समजत नाही आहे. ही भीती आहे ना, ती साधीसुधी भीती नाही आहे. अरे, या भीतीचा काय परिणाम होणार त्याची मला पूर्ण कल्पना आहे, जे तुला नाहीये. अरे, शाप आहे हा, शाप. नाही नाही, मला जावंच लागेल, मला पळजंब्याला जावंच लागेल. अरे नाही तर कुटुंबाची वाटोळ होईल. हा नारळ मला पुरावा लागणार. असं नाही केलं तर कोप होईल, कोप. यावर अद्वैत म्हणतो की आबा, कोणी काही येऊन सांगेल आणि आपण लगेच विश्वास ठेवायचा, इतका विचार करू नका आबा. असं काही नाही होणार. त्या बाई जे काही बोलून गेला ते तुम्ही खूप मनावर लावून घेतलंय आबा. तुम्ही खूप विचार करतायत, म्हणूनच स्वप्नात सुद्धा तेच बघताय. तुम्ही नका इतका विचार करू आता, काही नाही होणार. आबा म्हणतात की काही होऊ शकतं, मला जावंच लागेल. अद्वैत म्हणतो की तुम्ही बरे व्हा, मग आपण जाऊन येऊ. तुम्हाला थोडंसं बरं वाटलं ना तर आपण लगेच निघूया, ठीक आहे? आपण करूया काहीतरी. तुम्ही शांत व्हा आणि थोडा आराम करा. तर दुसरीकडे आपण पाहतो की रजनी सुद्धा विचारच करत असते. अद्वैत आबाच्या रूमच्या बाहेर येत असताना रजनी म्हणते की अद्वैत, मला बोलायचं आहे, इथे येतोस का? अद्वैत म्हणतो की काकी काय झालं? यावर रजनी म्हणते की आबा काय म्हणाले, काय सांगितलं त्यांनी तुला? अद्वैत म्हणतो की आब्बा सारखं म्हणत होते पळसंब्याला जायचं आहे, नारळ पुरायचा आहे, शाप कोप असं नॉनस्टॉप बोलत होते. मगाशी त्या बाई आल्या होत्या ना, त्यांनी जे काही सांगितलंय त्याचा आब्बावर मनावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. खूप त्रास होतोय त्यांना. त्यांनी सांगितलं मला. काय काय म्हणाला त्या बाई? रजनी म्हणते की हो, म्हणजे तू नव्हतास तेव्हा ते सगळे घडलं. अद्वैत म्हणतो की हो काकी, माहिती आहे मला. मी कार पार्क करताना अचानक त्या बाई माझ्या गाडीसमोर आल्या. मला सुद्धा खूप काही गोष्टी बोलल्या. नेमकं आब्बा होते आणि त्यांनी सुद्धा ऐकलं. रजनी घाबरूनच म्हणते की अरे देवा. तेव्हा मनात म्हणते की हीच ती वेळ आहे अद्वैतला शापाबद्दल सांगायची. आब्बांनी जे सत्य मला सांगितलं होतं ते आता अद्वैतला समजायला हवं. अद्वैत म्हणतो की काकी काय झालं? यावर रजनी म्हणते की तू ये इथे जरा बस, मला बोलायचं आहे. अद्वैत म्हणतो की काय झालं काकी? रजनी म्हणते की मी जे काही तुला आता सांगणार आहे ना, हे शांतपणे ऐक, म्हणजे कोणाला माहिती नाही आहे. आबांना कसला त्रास होतो हे फक्त मला माहिती आहे, आणि तुला आता कळलं पाहिजे, तुला सांगायची वेळ आली आहे असं मला वाटतं. अद्वैत म्हणतो की म्हणजे? रजनी सांगतच असते की आपल्या या घरावर तेव्हा तितक्यात संगीता आणि दिनकर येतो. संगीता म्हणते की येऊ का? अद्वैत म्हणतो की मिस्टर खरे, मिसेस खरे, या ना प्लीज. रजनी बोलते की या ना, बसा. तेव्हा तिथे अनामिकाही आलेली असते. रजनी तिला चहा करायला सांगते. तेव्हा तिथे सरोज येते. संगीता म्हणते की काय झालं? सरोज मॅडम बोलल्या कलेची तब्येत खराब आहे म्हणून, आणि कलाला फोन लावत होती पण कलाही फोन उचलत नव्हती, आणि जावई बापू तुम्ही सुद्धा फोन उचलत नव्हते, म्हणून म्हटलं एकदा प्रत्यक्ष जाऊनच येवा. तेव्हा अद्वैत बोलतो की सॉरी मिसेस खरे, तुम्ही मला कॉल करत होता पण मी खूप गडबडीत होतो. दिनकर म्हणतो की कलेची तब्येत कशी आहे एवढंच विचारायचं होतं. तेव्हा सरोज म्हणते की झोपूनच आहे, आबाची तब्येत सुद्धा ठीक नाही आहे. तेव्हा इथे अनामिका स्वतःशीच बोलते की हे दोघे इकडे आहे म्हटल्यावर काजल घरी एकटीच असणार, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण. आयडी आणि लगेच निलेशला फोन लावते आणि म्हणते की आज तुला महत्वाचा रोल प्ले करायचा आहे, आणि तेही ताबडतोब. तेव्हा निलेश म्हणतो की काय करायचं आहे? अनामिका म्हणते की सोहमला बोलून घे आताच्या आता, त्याला खूप दारू पाज, इतके दारू पाज की तो फुल टाईट झाला पाहिजे, आणि थेट त्या काजलच्या घरी सोड, आणि हे काम झालं की तुला डबल पैसे देईन, आणि फोन ठेवून देते.
तर इथे अनामिका सर्वांना चहा देते. दिनकर अद्वैतला म्हणतो की आपण आबाला बघून येऊया. तेव्हा अद्वैत हो म्हणतो आणि दोघेजण जातात. तेव्हा रजनी अनामिकाला म्हणते की आपण आबाच्या पथ्य पाण्याची लिस्ट करायची आहे. चल आपण जाऊया आणि तेव्हा तिथेही दोघी जणी जातात. तेव्हा संगीता ही सरोजला सांगते की सरोज मॅडम, मी माझ्या लेकीला भेटून येऊ का जरा? सरोज म्हणते की माझी काहीच हरकत नाहीये, पण तिला खूप विकनेस आहे, ती आता झोपली आहे, तिची झोप पूर्ण झाल्यावर तुम्ही भेटूया. तर दुसरीकडे आपण पाहतो की आबा नामस्मरण करण्यासाठी देवीच्या पुढे बसतात. तेव्हा तिथे सगळेजण असतात आणि रोहिणी मनात म्हणते की सगळेजण येथे आहे. तेव्हा ती लगेच जाऊन नारळाची आदलाबदल करते. तर आपण दुसरीकडे पाहतो की निलेशने सोहमला खूप दारू पाजलेली असते आणि निलेशने सोहमला काजलच्या घरी आणून सोडलेलं असतं. निलेश लगेच अनामिकाला फोन करतो आणि म्हणतो की हे काम खूप कठीण होतं. मी त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये भांगेची गोळी घालून दिली. तो चालतोय बोलतोय पण त्याला ना शुद्ध नाही आहे, त्यामुळे तो काय करतो हे त्याला सुद्धाच कळत नाहीये. अनामिका खुश होऊन म्हणते की गुड. निलेश म्हणतो की आता त्याला काजलच्या घरी सोडले. अनामिका म्हणते की ग्रेट, आता काजल घरी एकटी, सोहम हा असा, दोघे पण मनाने एकटे. जुने प्रेमी अमेझिंग. निलेश म्हणतो की चल मी आता बघतो दोघांमध्ये काय होतं ते. अनामिका म्हणते की हो बघ, मी जसं सांगितलं तसं करायचं आणि फोन ठेवून देते. तर दुसरीकडे आपण पाहतो की रोहिणी म्हणते की डॅड हा बदललेला नारळ बघणार, तेव्हा त्यांची मनस्थिती अजूनच बिघडणार. अख्खं चांदेकर घर हादरणार आणि या चांदेकरवरती खूप मोठं संकट येणार. तेव्हा अनामिकाही म्हणते की असं संकट ज्याचा कोणीही विनाश करू शकणार नाही. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.